Welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा सर्व मुलांचे स्वागत आहे. माझे नाव विजय सर आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीचा मराठी विषय. इयत्ता चौथी विषय मराठी, माध्यम इंग्रजी. या मराठी विषयाचा पाठ क्रमांक 5 आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण बघूया पाठ क्रमांक 5 कोणता आहे तो. पाठ क्रमांक 5, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही एक कविता आहे. सर्वप्रथम आपण या कवितेचे टायटल म्हणजेच शीर्षक समजून घेऊया. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे काय? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या हा मुलांचा पावसात खेळण्याचा आणि पावसात खेळता खेळता गाणे म्हणण्याचा एक खेळ आहे. चला आपण कवितेमध्ये दिलेले चित्र बघूया. ऐका व म्हणा. लिसन अँड से म्हणजेच तुम्हाला कविता ऐकायची आहे आणि त्याप्रमाणे म्हणण्याचा सराव करायचा आहे. कवितेमध्ये दिलेले चित्र बघा. चित्रामध्ये तुम्हाला पाऊस पडताना दिसत आहे आणि पावसासोबतच गारा पडताना दिसत आहे. गारा म्हणजे काय? गारा म्हणजे बर्फाचे छोटे छोटे गोळे. त्याचप्रमाणे चित्रामध्ये तुम्हाला पावसामध्ये काही मुलं खेळताना दिसत आहे, तर काही मुलं त्या गारा गोळा करत आहे, जमा करत आहे, वेचत आहे. त्याचप्रमाणे पावसामध्ये तुम्हाला मोर नाचताना दिसत आहे आणि मुलांची आई घरामधून दरवाजामध्ये उभी राहून मुलांवरती लक्ष ठेवत आहे. तुमची पण आई ठेवते की नाही लक्ष? तुम्ही जेव्हा बाहेर खेळायला जाता अंगणामध्ये, त्यावेळेस तुमची आई सुद्धा तुमच्यावरती दरवाजामधून लक्ष ठेवते. चला आता आपण कवितेचा एक एक स्टांजा वाचन करूया आणि समजून घेऊया. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. आता मुलांनो, तुम्ही जर गारांचा पाऊस पडताना बघितला असेल तर गारा पडताना कसा आवाज येतो? टप 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 असा आवाज येतो. आणि ह्या गारा आपल्याला कशा वेचायच्या आहे? पटपट पटपट वेचू साऱ्या. आता मला सांगा, फ्रीजमधून बर्फ बाहेर काढल्यानंतर किती पटकन वितळतो, किती लवकर मेल्ट होतो. तशाच या गारा जमिनीवर आल्यानंतर लगेच वितळायला सुरुवात होते, मेल्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून या कवितेतील मुलं त्या गारा वेचण्याची त्यांची जी धडपड आहे, त्यांना पटापट सर्व गारा वेचायच्या आहे. पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडूनी धरिता वितळूनी गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आणि जेवढ्याही गारा गोळा केल्या हातामध्ये, त्यापैकी बऱ्याच गारा वितळूनही गेल्या, असे ते मुलं म्हणतायत. म्हणजेच काय की बर्फाचे गोळे जे आहे, ज्या गारा आहेत, त्या हातामध्ये घेतल्यानंतर, जमा केल्यानंतर थोड्या वेळाने काय होतात? वितळून जातात. आता पुढचा स्टांजा बघूया. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता गारांचा पाऊस ज्या वेळेस पडतो, तो असा साधा सुद्धा पाऊस नसतो. गडगड गडगड मेघ गरजतात. मेघ म्हणजेच काय मुलांनो? मेघ म्हणजे ढग. तुमच्या इंग्रजीमध्ये त्याला क्लाउड्स म्हणतात. ढगांचा गडगडाट होतो आणि जोर जोरात विजा चमकतात. त्यावेळेस गारांचा पाऊस पडतो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली
की मोर जो असतो, मोराला खूप आनंद होतो आणि तो पावसामध्ये थुई थुई नाचायला सुरुवात करतो. पुढचं कडवं बघूया आपण आता. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता बघा, चित्रामध्ये तुम्हाला मुलांची आई मुलांना दरवाजामधून हाक मारताना दिसत आहे. का हाक मारत असेल आई? कारण ही जी मुलं आहे खूप वेळची पावसामध्ये खेळत आहे आणि पावसामध्ये खेळत असताना त्यांना थंडी भरली आहे किंवा थंडी वाजत आहे, हे त्यांच्या आईच्या लक्षात आले आहे. थंडी कशी वाजते? थडथड थडथड थंडी वाजते. आणि मग आई हाक मारते. आता आईने हाक मारल्यानंतर काय करणार मुले? बरोबर, मुलं जी आहेत ती घरात जातात. आणि घरात जाऊन तशीच बसणार का घरामध्ये? नाही, मुलं घरामध्ये तशीच बसणार नाही, कारण ती पावसामध्ये पूर्णपणे ओली झालेली आहे. तर घरात जाऊनही स्वच्छ होऊया. घरात गेल्यानंतर ते स्वच्छ होणार, ते आंघोळ करणार आणि त्यानंतर ते घरामध्ये बसणार आहेत. आता या कवितेचे मी तुम्हाला वाचन करून दाखवतो आणि वाचन करून झाल्यानंतर मी तुम्हाला कवितेचे गायन सुद्धा करून दाखवेल. तालासुरामध्ये कवितेचे गायन कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला शिकवेल. आता मी कविता वाचत असताना मी कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करत आहे, कोणत्या शब्दाला मी कसा प्रोनाऊन्स करत आहे, त्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि माझ्या पाठीमागे कविता वाचण्याचा प्रयत्न करा. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडूनी धरिता वितळूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. पकडूनी धरिता वितळूनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. आता हे मी तुम्हाला कवितेचे वाचन करून दाखवले. याप्रमाणे तुम्ही देखील कवितेचे वाचन करण्याचा सराव करा. आता मी तुम्हाला कवितेचे तालासुरात गायन करून दाखवतो. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. टप 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 पडती गारा, पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडूनी धरिता वितळूनी गेल्या, पकडूनी धरिता वितळूनी गेल्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, थुई 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 मोर नाचती. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते.
थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. याप्रमाणे मुलांनो तुम्हाला कवितेचे तालासुरामध्ये गायन करता आले पाहिजे आणि त्याचबरोबर ही कविता तुम्हाला ह्याच तालासुरात गाऊन पाठ देखील करायची आहे आणि तुमच्या पालकांना म्हणून दाखवायची आहे. चला तर मग आपण बघूया या कवितेवरचा स्वाध्याय काय आहे तो. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, उत्तरे सांगा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कविता कशाबद्दल आहे? कोण सांगेल बरं कविता कशाबद्दल आहे? बरोबर, कविता मुलांचा पावसात खेळण्याचा जो खेळ आहे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, त्याबद्दल आहे. कविता पावसाबद्दल आहे, कविता गारांबद्दल आहे. दुसरा प्रश्न, ही कविता कोण म्हणत असेल? कोण सांगेल बरं ही कविता कोण म्हणत असेल असे? बरोबर, उत्तर आहे ही कविता छोटी छोटी मुलं म्हणत असेल. तिसरा प्रश्न आहे, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? आता याचे उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचे आहे. पण विजा चमकतात तेव्हा मला तर बाबा भीती वाटते. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 2, कोण ते सांगा. म्हणजेच काय मुलांनो, इथे छोटेसे वर्णन दिलेले आहे आणि ते वर्णन कोणाचे आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. त्यामध्ये पहिला बघा, टपटप पडणाऱ्या. आता टपटप पडणाऱ्या काय आहे? बरोबर, गारा. उत्तर आहे गारा. गडगड गरजणारे. आता गडगड गरजणारे कोण आहेत? मी तुम्हाला सांगितलंय कविता शिकवताना. कोण सांगेल बरं? बरोबर, गडगड गरजणारे आहेत मेघ. मेघ म्हणजेच ढग. ढग म्हणजेच क्लाउड्स. तुमच्या इंग्रजीमध्ये तुम्ही क्लाउड्स म्हणतात. चमचम चमकणारी. कोण आहे चमचम चमकणारी? बरोबर, चमचम चमकणारी वीज. व्हेरी नाईस. थुई थुई नाचणारा. कोण आहे थुई थुई नाचणारा? कोणाला आनंद होतो पाऊस आल्यानंतर? आणि कोण थुई थुई नाचतं? बरोबर, उत्तर आहे मोर. मोर थुई थुई नाचतो. पावसाचे वातावरण झाले किंवा पाऊस सुरू झाला की मोराला खूप आनंद होतो. तो आपला रंगीबेरंगी असा पिसारा फुलवतो आणि नाचायला सुरुवात करतो. आणि कसा नाचतो? थुई थुई नाचतो. पुढचा प्रश्न आहे, थडथड वाजणारी. आता थडथड वाजणारी काय? मी तुम्हाला सांगितले होते कविता शिकवताना. बरोबर, थडथड वाजणारी थंडी. तर मुलांनो, या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या कवितेमधले मुलांना, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या कवितेमध्ये मुलांनी खूप आनंद घेतला गारांचा आणि पावसाचा. आणि ही कविता तुम्हाला देखील खूप आवडली. बरोबर ना मुलांनो? धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमचा दिवस छान जाओ. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.